नमस्कार, मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन टॉप व्हरायटी, कापूस टॉप व्हरायटी, त्याचबरोबर तुरीच्या टॉप व्हरायटी याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण सोयाबीन या पिकासाठी खताचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल देखील माहिती जाणून घेतली आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील व तुम्हाला पाहायचे जर असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन वाणाविषयी माहिती जाणून घेत असताना शेतकऱ्याला उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून कोणते सोयाबीन वाण चांगले आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती। पण भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की आम्हाला लवकर येणारे सोयाबीन वाण कोणते आहेत याबद्दल माहिती द्या। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लवकर येणारे सोयाबीन वाण हे 80 ते 95 किंवा 100 दिवस या कालावधीपर्यंतचे असू शकतात। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे सोयाबीन वाणाचा जो कालावधी कमी जर झाला तर त्याची उत्पादन क्षमता देखील कमी राहते। म्हणजे सोयाबीनची आपली जी उत्पादन क्षमता असते ही त्याच्या कालावधीवर अवलंबून असते। चला तर मग पाहूया की लवकर येणारे आपले सोयाबीन वाण कोणकोणते आहेत। मित्रांनो, लवकर येणाऱ्या वाणाच्या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे JS 9560 या वाणाचा। हे वाण जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर यांनी प्रसारित केलेले वाण आहे। या वाणाचा कालावधी हा 82 ते 88 दिवस एवढा आहे व या वाणापासून मिळणारे उत्पन्न जे आहे हे हेक्टरी 18 ते 20 क्विंटल आहे। तर आपण पाहू शकतो की या वाणाचा कालावधी हा अत्यल्प आहे, म्हणजेच तो 82 ते 88 दिवस आहे। मित्रांनो, यानंतरचे जे दुसरे वाण आहे हे JS 2034 हे वाण आहे। मित्रांनो, हे JS 2034 हे वाण देखील जबलपूरच्या कृषी विश्वविद्यालयानेच प्रसारित केलेले वाण आहे। या वाणाचा कालावधी हा 80 ते 87 दिवस एवढा आहे व या वाणाद्वारे मिळणारे जे उत्पन्न आहे हे उत्पादन हे 22 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर हे आहे। यानंतर तिसरे वाण म्हणजे या यादीमध्ये MACS 1460 MACS 1460 हे वाण आघारकर संशोधन संस्था पुणे यांनी प्रसारित केलेले वाण आहे। हे वाणाचा कालावधी हा 89 ते 91 दिवस एवढा आहे व त्याचबरोबर या वाणाचे जे उत्पन्न आहे ते 22 ते 38 क्विंटल प्रति हेक्टर आहे। त्यानंतरचे जे वाण आहे ते सर्वांना परिचयाचेच वाण आहे। तर हे वाण म्हणजे JS 335। तर मित्रांनो, JS 335 या वाणाचा कालावधी हा 90 ते 95 दिवस आहे। त्याचबरोबर या वाणापासून जी मिळणारी उत्पादकता आहे ही 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर आहे। यानंतरचे वाण म्हणजे JS 9305 JS 9305 हे वाण देखील शेतकऱ्यांना परिचयाचे आहे। तर या वाणाचा कालावधी देखील 90 ते 95 दिवस एवढा आहे व या वाणापासून मिळणारे उत्पन्न हे 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर आहे। त्यानंतर मित्रांनो, KDS 753 हे वाण आहे। KDS 753 हे वाण फुले किमय या नावाने देखील परिचयाचे आहे। तर मित्रांनो, या फुले किमय या वाणाचा कालावधी देखील 90 ते 95 दिवस एवढा आहे व या वाणाची जी उत्पादकता आहे ही 27 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर आहे। मित्रांनो, यानंतरचे वाण म्हणजे MAUS 725 हे वाण आहे। हे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले वाण आहे। हे आता नवीन प्रसारित केलेले वाण आहे। तर मित्रांनो, या वाणाचा कालावधी देखील हा 90 ते 95 दिवस एवढा आहे व या वाणाची उत्पादकता देखील 25 ते 31 क्विंटल प्रति हेक्टर आहे। त्याचबरोबर दुसरे वाण जे आहे ते MAUS 731 हे वाण आहे। MAUS 731 हे वाण देखील परभणी कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण आहे। या वाणाचा कालावधी हा देखील 90 ते 95 दिवस आहे। या वाणाची जी उत्पादकता आहे ही 28 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर आहे। नंतरचे जे वाण आहे हे वाण JS 2029 हे वाण आहे। या वाणाचा कालावधी हा 93 ते 95 दिवस आहे व या वाणाची जी उत्पादकता आहे ही 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर आहे। नंतरचे जे वाण आहे हे वाण JS 2069 हे वाण आहे। JS 2069 या वाणाचा जो कालावधी आहे हा कालावधी 92 ते 96 दिवस आहे व या वाणाची जी उत्पादकता आहे ही 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर आहे। त्यानंतरचे वाण म्हणजे MAUS 612 MAUS 612 हे सर्व शेतकऱ्यांना परिचयाचे वाण आहे। हे वाणाचा कालावधी हा 93 ते 98 दिवस आहे व याची जी उत्पादकता आहे ही 31 ते 35 क्विंटलपर्यंत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, MAUS 158 हे देखील एक वाण आहे। या वाणाचा कालावधी देखील हा 93 ते 98 दिवस आहे। मित्रांनो, यानंतर शेवटचे जे वाण आहे हे AMS 10039 अर्थात PDKV आंबा हे वाण आहे। हे वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले वाण आहे। या वाणाचा कालावधी हा 94 ते 96 दिवस एवढा आहे व या वाणापासून मिळणारे जे उत्पन्न आहे हे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे। याचबरोबर अजून भरपूर काही सोयाबीनचे वाण आहेत। ते वाण कोणते आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर महाबीजच्या वेबसाईटवर तुम्हाला ते दिसतील। तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल।
मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो ते म्हणजे या सोयाबीन वाणाचं आम्हाला बियाणं कुठे भेटेल? तर मी जे पहिले कमी कालावधीचे पहिले 5 वाण सांगितले आहेत या यादीमध्ये, ह्या पहिले 5 वाणाचे जे बी आहे हे ग्रीन गोल्ड सीड ही जी कंपनी आहे यांच्यामार्फत उपलब्ध होते। त्याचबरोबर या यादीमध्ये सांगितलेले जे सर्व वाण आहेत याचे बी आपल्याला आपलं जे महाबीज महामंडळ आहे यांच्याद्वारे आपल्याला उपलब्ध होते। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता।